शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा जिल्हा परिषद उमेदवार स्नेहलताई शेळके यांना पाठिंबा. बेल्लेराजुरी जिल्हा परिषद गटातील शिवसैनिक उभाटा गटाचा मेळावा वेदोंकार मंगल कार्यालयात पार पडला. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. यावेळी जिल्हा परिषदेच्या उमेदवार स्नेहलताई शेळके, पंचायत समितीचे उमेदवार पांडुरंग साळवे व प्रदीप शेठ आहेर यांना निवडून आणण्याचा निर्धार यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ला. पोरांना म्हणले असं करायचं तसं करायचं, पोरं म्हणली माझा बाप तिथं आम्ही शेळके सरांनी माझ्यासाठी काय केले वय ती मला सांगा. शेळके सरांनी माझ्यासाठी काय केले ती माझ्या अंतःकरण मला माहिती. माझी आता तुम्हाला काय सांगतो, माझी विहीर होती दोघांमध्ये पार्टनरमध्ये, विहिरीमधून त्यांनी माझा हिस्सा काढला. पोरं म्हणे बाबा आता काय करायचं म्हणून आपण आपल्याला शेळके सर आहेत. शेळके सरांनी भाऊनी मला स्वतः फोन केला, गावात बोलून घेतलं. म्हणजे तू होतं काय करायचं म्हणजे सर आता बघू काय असेल ते. म्हणजे इरीत काम दिलं. भाऊ शेट्टी 2 लाख रुपये मला हातावर म्हणून दिले. म्हणजे इरीत काम चालू केलं. एवढं बोलतो आणि आज तुम्हाला शांताराम घडवले आपल्यातून निघून गेलेले का कट्टर शेत येतं म्हणून. राजा भाऊचे नामचे संबंध सारखे संबंध. आता कसं आहे तुमचे नामचे संबंधाला थोडेसे वेगळे म्हणजे आता कसं आहे त्याच्यामुळे राजा भाऊ संतांचे संबंध राजा भाऊ एवढं बोलतो. जिल्हा परिषद गटाचा शिवसेनेचा मेळावा अतिशय थाटामाटात संपूर्ण होत आहे. आमच्या पाठरावरून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत. तसेच जेडपी गटातील अनेक युवा सैनिक शिवसैनिक उपस्थित आहेत. त्याबद्दल मी जेडपी गटात पूर्ण बेल्लाराजुरी जेडपी गटातर्फे सर्वांची मनापासून आभार मानतो. तसेच पाठराव विभाग उपविभाग प्रमुख त्यांच्यातर्फे सर्वांचे आभार मानतो. आलेल्या सर्वांचे पहिले मी आभार मानतो. तसेच बेल्लाराजुरी गटातील जे उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो. आता जसा मातोश्रीचा आदेश आला की आपण युपीएससी केलेली त्या पद्धतीनं आपण येत्या 7 तारखेला गडाचे नसबत टाकून आपल्या स्नेहलताई शेळके यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करतो आणि थांबतो. आपल्या निष्ठावंत शिवसेनेचा हा मेळावा पार पडत असताना आपले काही कावळे आपले उडून गेलेले आहेत. ते कावळ्यांचा या ठिकाणी काही फरक पडत नाही. मी आज बोललेलो कोणी जुना शिवसैनिक आजवळचे हे काही शिवसैनिक नाही. फक्त आज काय झालं, आमच्या गावामध्ये हनुमान जन्मोत्सवाची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये पोरं व्यस्त आहे, त्याच्यामुळं काही पोरं या ठिकाणी येऊ शकतो. आता सर्वांचा पाठिंबा आहे. जे स्नेहलताई शेळके यांना संपूर्ण वर्गाचा पाठिंबा आहे. आमच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जिल्हा तालुक्यातील राजुरी जिल्हा परिषद गटातील होत असलेल्या या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं मी राजुरी जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसैनिकांच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी बरेचसे मान्यवर मंडळी, तुम्ही उभाटा गटातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण सर्वांनी दिल्यानं या ठिकाणी घड्याळासमोर बटन दाबून जिल्हा परिषदेसाठी स्नेहलताई शेळके, त्याचप्रमाणे पंचायत समितीसाठी प्रदीप आहेर आणि या ठिकाणी पांडुरंग साळवे या तिन्ही मान्यवरांना आपण बळकौस प्रकारे विजय करावा असं सर्वांना कळकळीच्या निघाले त्याची विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. आमचे दैवत आमचे मार्गदर्शक स्वर्गीय राजाभाऊ 2017 साली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभे होते. काही
अगदी अल्पशा मतामधून आपला या ठिकाणी शिवसेना पक्षाचा पराभव झाला, परंतु पराभवाला विसरून न जाता आमचे बंधू शांताराम भाऊ सावंत आणि मयूर शेटगुंजळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यावेळेची शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश बाबू गोडे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि मयूर शेटगुंजळ यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्व तालुक्यामध्ये 51 शिवसेनेची शाखा ओपन केल्या होत्या. त्याच्यामध्ये 17 शाखा ह्या आपल्या बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये होत्या. मग त्यावेळेस आपल्या शिवसेनेची परिस्थिती कशी होती, त्यावेळेस आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेची ताकद कशी होती. जरी स्वर्गीय राजे आपल्यामध्ये आहेत नसले तरी देखील त्यांच्या रूपाने आपल्याला भरपूर असे खूप चांगल्या पद्धतीचे नेते मार्गदर्शक या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणारे आमचे नेते शांताराम शेठ सावंत असतील किंवा मयूर शेठ गुंजाळ असतील यांना आपण सर्वांनी साथ देऊन आज आपल्या जिल्हा परिषदेच्या जी निवडणुकी आपला पक्ष गेला, आपला धनुष्यबाण गेला तरी देखील खचून न जाता उद्धव साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन पक्षाची बांधणी केली, नवीन जिल्हा घडोघडी पोहोचवलं. एवढं सगळं असताना देखील आपले 20 आमदार आले, लोक खासदार आले, एवढी सगळी ताकद शिवसेनेची आहे. ठीक आहे, आज आपल्याकडं ईव्हीएमची ताकद असेल किंवा ईव्हीएमचं संपूर्ण असेल आपल्याकडं, म्हणून या ठिकाणी आपण सत्ता स्थापन करू शकत नाही किंवा सत्ता मिळू शकत नाही. परंतु आपण जर प्रत्येकाने जर निश्चय केला आणि प्रत्येकाने जर विचार केला, आपण संपूर्ण महाराष्ट्राचा विचार न करता आपल्या जिल्हा परिषद गट किंवा पंचायत समिती गटापुरता जरी विचार केला तरी आपल्या जिल्हा परिषद गटातला उमेदवार आणि पंचायत समिती गटातला उमेदवार हा विजय कसा होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एक ठामपणाने सांगतो, कदाचित काही लोकांना थोडंसं वाईट वाटतं, आम्ही हाडाची शिवसैनिक आहेत, आमचं रक्त कापलं तरी भगवा असेल, आम्ही आजपर्यंत कधी घड्याळाला मत दिलं नाही, कधी पराभव झाला तरी धनुष्यबाण आणि निवडून आला तरी धनुष्यबाण. परंतु आजची परिस्थिती अशी आहे की आज एका पक्षाचे 2 पक्ष झालेत, एका कुटुंबाचे 2 कुटुंब झालेले, अशी परिस्थिती झालेली आहे. तरी आपल्याला मला सर्वांना विनंती आहे की जरी आजपर्यंत आपण सर्वांनी कधी धनुष्यबाण सोडून तर कोणत्या किंवा चिन्हाला मतदान केलं नसेल, परंतु आपल्यातून जे नेत्यांचं जे जाणं झालेलं आहे, आपले सर्वांचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आपल्यामधून जाणं झालेलं आहे. तर सर्वांना हात जोडून आणि कळकळीची विनंती आहे की अजितदादांनी अपूर्ण श्रद्धांजली म्हणून आपण सर्वांनी घड्याळाला मत द्यायचे आणि आपल्या जिल्हा परिषद गटातील जे उमेदवार त्यांना अशा प्रकारचे संघटनातील जे उमेदवार पांडुशेठ साळवे असतील किंवा प्रतिष्ठा डायर असतील यांना प्रचंड बहुमताने विजय करायचे. शिळकेताईंना माझ्या गावातून रानमाळा गावातून जास्तीत जास्त मताधिक्य राहील. त्याचं कारण असे की माझं गाव हे पुणे जिल्ह्यातील शेवटचं गाव आहे. त्याच्यामध्ये ते गाव अगदी जिरायती म्हणून होतं, परंतु स्नेहताई शेळके जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर प्रत्येक मोढ्यावरती त्यांनी किटीचं बांधकाम केलं. आमच्या गावामध्ये स्मशानभूमीचं देखील खूप अस्ताव्यस्त स्मशानभूमी होती, त्याचं देखील उत्तम प्रकारे त्यांना बांधकाम केलं. अगदी मळ्यामध्ये शेतामध्ये जायला रस्ते नव्हते, त्यासाठी देखील शेळके सरांनी स्नेहताईंच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने रस्ते उपलब्ध करून दिले. म्हणून रानमाळा गावामध्ये देखील स्नेहताईंना खूप चांगल्या पद्धतीचं मतदान होईल. आणि आपल्या सर्वांना विनंती आहे एक अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली किंवा आदरांजली म्हणून आपण सर्वांनी यावेळेस तरी घड्याळाला साथ द्या, घड्याळाची काठी फिरवा आणि सर्वांनी स्नेहताई शेळके आणि त्यांच्या पंचायत समिती विजय करा ही सर्वांना विनंती आहे.